या प्रसंगी आपण या ठिकाणी आणि शासनाचे तर आभार व्यक्त करू, पण एक आनंदोत्सव जो साजरा करण्याची आपली पद्धत आहे त्यांना पेढा खाऊ घाला. अरे पण नाही, हा मान तुमचा आहे, पहिला मान तुमचा आहे, त्यांना पेढा खाऊ घाला. नाही कुलकर्णी साहेब सगळ्यांनी घ्या ना, साहेब पेढा खाऊ घाला. या मुळे साहेब पुढे या. जय परशुराम. जय परशुराम. खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना लाडू करा सगळ्यांना. हा आपल्या समाजासाठी महत्त्वाचा निर्णय आहे आणि या निर्णयामुळं महाराष्ट्रातील हजारो ब्राह्मण समाज बांधव भगिनी यांच्या जीवनामध्ये एक आशेचा किरण या महामंडळाच्या रूपानं निर्माण झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जसं आपली सुरुवात आपण केली तसंच फंडिंगसाठी अशासकीय सदस्यांसाठी देखील आपण काम करणार आहोत. अतिशय चांगल्या प्रकारचं मनोगत या ठिकाणी नाईक साहेबांनी व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर मी या समाजामध्ये अतिशय अभ्यासू असे काही समाज बांधव या ठिकाणी आहेत ज्यांनी ते मंडळ स्थापन करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून याच जागेवर प्राणांची उपोषण केलं, वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केले, नागपूरसारख्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बैठका चर्चा केल्या. हे सर्व सन्माननीय सदस्य आज या ठिकाणी काही शासकीय त्याच्या होत्या त्या काही कारणास्तव थोड्याशा पेंडिंग होत्या. या मंडळावर अध्यक्ष म्हणून दामले साहेबांची निवड झाली, परंतु काही प्रतिनिधी शासनाचे सचिव आणि इतर पूर्तता राहिल्यामुळं ते अधिकृत स्वरूपामध्ये समोर आलेलं नव्हतं आणि आपण त्यामुळं आपल्या समाजाची फार मोठ्या प्रमाणावर नाराजी होती. शासनानं आपल्या या सगळ्या भावनांची दखल घेतलेली आहे आणि परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाच्या मदतीला 6 IAS दर्जाचे अधिकारी यांची काल शासनानं निवडून दिली. त्या पद्धतीचा आपण टाळ्या वाजवून त्यांचा अभिनंदन करू. हे सर्व शासकीय अधिकारी हे क्लास 1 दर्जाचे आहेत, वेगवेगळ्या विभागामध्ये काम